कॅटरीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं। मसुरे येथील आर.पी. बागवे हायस्कूल आणि एम.जी. बागवे तांत्रिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मसुरे मागवणे सडा येथे क्षेत्रभेट उपक्रम करत दगडांचे प्रकार आणि आधुनिक कलिंगड शेतीची माहिती घेतली। मल्टीस्किल फाउंडेशन मार्फत ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती। अवकाळी पावसाने कोकणातील नुकसान झालेल्या आंबा आणि काजू बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकरी व बागायतदार चिंताग्रस्त झालेत। आंबा व काजू ऐन मोहराला असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यातच आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असल्याने बागायतदारांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे। खेड शहराजवळील भरणे घडशीवाडी येथील एका माजी मुख्याध्यापक वृद्ध महिलेच्या घरी जाऊन दोघा अज्ञात भामट्यांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगून 4,80,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पोबारा केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारण 1,42,947 एवढे आहे। एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारण 15 ते 20% उत्पन्न हाताळणी करताना शेतकऱ्याचे नुकसान होते। त्यामुळे फळ पिकांचे काढणीतोड नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना सन 2023-24 अंतर्गत प्लास्टिक रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी करताना 75% अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे। याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।